तर नमस्कार मित्रांनो, तर आपण आज बघूया की दुपारनंतर वातावरण कसं राहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आपण सकाळी पण एक व्हिडिओ बनवला होता, तर आपण दुपारी पण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत. तर आत्ता वाजलेले आहे 2 तर आपण वातावरण बघणार आहोत की कसं राहणार आहे. आज 12 तारीख, तर बघणार आहोत की 12 तारीख दुपारनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर 2 वाजेचं वातावरण बघूया आपण कसं राहणार आहे. तर जाऊया आपण पुढे. तर मित्रांनो, आपल्याला तसं दिसत आहे की मुंबई, ढोपली, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी, सांगली, विजयपूर, पणजी, गोकाक, बालकोट, हुबळ्ळी, कोप्पल, बल्लारी या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर सोलापूर, अकलूज, कलबुर्गी, लातूर, बीदर, हैदराबाद या साईडला आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसणार आहे. तर मित्रांनो, पालघर, नाशिक, मालेगाव, वलसाड, तर जळगाव, नंदुरबार, सुरत, अकोला, अमरावती, खंडवा, नागपूर, बडवानी या साईडला आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. आणि काही ठिकाणात आपल्याला सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आता आपण 2 वाजेचं वातावरण बघत होतो की विजयवाडा, नंद्याल, नेल्लोर, बल्लारी, हुबळ्ळी, पणजी, मंगळूरू, बेंगळूरू या साईडला आपल्याला आज पाऊस पडण्याचा शक्यता दिसत आहे. आणि ती तर तसंच की पणजी, हुबळ्ळी या साईडला आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसत आहे दुपारनंतर. तर सिरसी, दावणगिरी, अनंतपूर या साईडला आपल्याला पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या 2 वाजेपासून तर आपण बघूया की 2 वाजेपासून ते डायरेक्ट 6 वाजेचं वातावरण बघूया आपण कसं राहणार आहे. तर बल्लारी, हुबळ्ळी, पणजी या साईडला आपल्याला वारं फिरताना दिसत आहे. तर तसंच की मित्रांनो, रत्नागिरी, ढोपली, राजापूर, गोकाक, निपाणी, कोल्हापूर, सांगली, विजयपूर, विटा, कराड या साईडला आपल्याला ढगाळ वातावरण आणि थोडी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सातारा, पंढरपूर या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आता 6 वाजेचं वातावरण आपण बघत होतो की दावणगिरी या साईडला आपल्याला पण संध्याकाळी 6 वाजता वातावरण असं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता पण दिसत आहे. तर चेन्नई या साईडला पण आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विजयवाडा या साईडला आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर रात्री 12 या दरम्यान आपण बघूया कसं राहणार आहे. तर रात्रीच्या 12 वाजेनंतर आपल्याला दिसत आहे की काही अकलूज, सातारा, बीड, औरंगाबाद, लोणार, अहमदनगर, पुणे, लातूर, नांदेड, बिदर, सोलापूर, अकलूज या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सांगली, गोकाक, बालकोट, विजयपूर या साईडला आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तसंच की रत्नागिरी, पणजी, हुबळ्ळी, तर सिरसी, दावणगिरी या साईडला आपल्याला तसं दिसत आहे की पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत आहे. तर बालकोट, रायचूर या साईडला आपल्याला काही ठिकाणास कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर काही ठिकाणास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणाचं वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपल्याला इथं दिसत आहे की पणजी या साईडला आपल्याला वाऱ्यासह तर पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर रात्री आपण बघत होतो रात्री 12 वाजेचं वातावरण. तर रात्री सिरसी, दावणगिरी या साईडला आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. तर नंद्याल, विजयपूर या साईडला पण आपल्याला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत आहे. तर मुंबई, नाशिक या साईडला आपल्याला पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. तर संध्याकाळी 12 वाजता तर मंगळुरू, बेंगळुरू इथे पण आपल्याला पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. तर जळगाव, औरंगाबाद, नांदेड या साईडला पण आपल्याला पावसाचा जोर कमी होत आहे. तर पुसद या साईडला आपण बघूया. तर तसंच की मित्रांनो, पुसद, नागपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, उमररेड, गोंदिया, यवतमाळ या साईडला आपल्याला पाऊस पडण्याची काही शक्यता दिसत नाही आज. तर आत्ता रात्री 12 वाजता आपल्याला काही शक्यता दिसत नाही. तर अरवी, वर्धा, अकोट या साईडला आपल्याला काही पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. तर मुलती, सिवानी या साईडला आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे
11 या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण बघूया उद्या शुक्रवार 13 तारीख. तर वातावरण कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तर लोक धन्यवाद मित्रांनो.